औरंगाबादच्या महापौर पदाचा तिढा अखेर सुटला आहे। महापौरपदी भाजपनं भगवान घडामोडे यांच्या नावाची अखेर घोषणा केली आहे। काल रात्री झालेल्या बैठकीत घडामोडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। आणि संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या संपर्कात आहेत। विशाल, आपण बघतोय की एकूण आता घडामोडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। महापौरपदी आता शिक्कामोर्तब करण्यात आलाय, काय अधिक सांगाल? 30 तारखेला औरंगाबादच्या महापौर आणि उपमहापौर यांनी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर शिवसेनेकडनं उपमहापौरपदी कोण विराजमान होणार याचं नाव निश्चित झालं होतं। मात्र भाजपकडनं गोंधळ संपत नव्हता असं चित्र होतं। खरं तर भाजपमध्ये 4 ते 5 असे महापौर पदाचे उमेदवार होते, ज्या सगळ्यांना महापौरपद हवं होतं आणि यासाठी प्रत्येकाची त्यांच्या नेत्यांकडनं लॉबिंग सुरू होती। मात्र अखेर काल याबाबत मुंबईमध्ये बैठक झाली आणि मुंबईत भगवान घडामोडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला। भगवान घडामोडे भाजपचे शहरातील सर्वात जुने कार्यकर्ते आहे आणि म्हणूनच त्यांना महापौर पद दिलं असल्याचं आता भाजपकडून सांगण्यात येते। त्यामुळे सध्या तरी भाजपमधील या वादावर आता पडदा पडला असं आपल्याला म्हणता येईल। नक्कीच, धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीवरून। तर आपण पाहतोय की महापौर पदासाठीच्या शर्यतीत 4 जण होते, मात्र त्यापैकी भगवान घडामोडेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।